सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, या उदात्त भावनेने आपल्या दिवसाची सुरुवात होणं फार गरजेचं आहे. आणि हीच आहे आभाराची दिव्य शक्ती, द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. आभार व्यक्त केल्याने आपल्या जीवनामध्ये परिवर्तन, चेंजेस किंवा ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन म्हणण्यापेक्षा किंवा चेंजेस, बदल म्हणण्यापेक्षा ट्रान्सफॉर्मेशन फार महत्वाचं आहे. राईट. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे असं रूपांतरण की काल जिथे तुम्ही होता तिथून आज तुम्ही विचारांच्या पातळीने सुद्धा आणि भौतिक जगतात सुद्धा तुम्ही एका अतिउच्च पदावर, लेवल, परिस्थिती किंवा स्थितीपर्यंत पोहोचण्याचा जो दृढ संकल्प केलेला आहे, हे पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूडने, आभाराच्या दिव्य शक्तीने अगदी सहज शक्य आहे. राईट. अगदी साध्या सरळ सोप्या गोष्टी आहेत. हा प्रॅक्टिस सेशन आहे ज्यामध्ये आपण दररोज सराव करणार आहोत. नॉलेज विच इज नॉट युज्ड इज गार्बेज. ज्ञान जे वापरलं जात नाहीये, ज्ञान भरपूर आहे, परंतु त्या ज्ञानाचा आपल्या जीवनात प्रत्यक्ष उपयोग करणं फार महत्वाचं आहे. राईट. भरपूर माहिती गोळा केलेली आहे, माहितीच्या ह्या युगात आपण राहत आहोत, परंतु ह्या माहितीचा म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन किंवा इन्फॉर्मेशन ही फार महत्वाची. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या काळात आपण माहितीचा सुकाळ जिथे आहे, कुठलाही चॅनल ओपन करा किंवा कुठलंही सोशल मीडियाचं माध्यम ओपन करा, त्यामध्ये ज्ञानाचा भडीमार, माहितीचा भडीमार. राईट. भरपूर माहिती मिळत आहे, परंतु खरोखर या माहितीने आपल्या जीवनामध्ये आपण बदल करून घेत आहोत का? आता हे कसं ओळखायचं की एखाद्या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी अगदी लोवर झालेली आहे? लोअर म्हणजे खालच्या पातळीला आलेली आहे. कसं ओळखायचं? तर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू फ्रिक्वेंटली. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फ्रिक्वेंटली जर काही गोष्टी घडत असतील तर याचा अर्थ वारंवार, जर आजारपण येत असेल, वारंवार पैशांची चणचण भासत असेल, वारंवार नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असेल आणि करिअरमध्ये किंवा आर्थिक संपन्नता प्राप्त होत नसेल, जिथून धनसंपत्ती प्राप्त होत आहे अशा ठिकाणावरून जर प्राप्त होत नसेल, तर ओळखावं की ही फ्रिक्वेन्सी चुकीच्या दिशेने चाललेली आहे. आणि ही फ्रिक्वेन्सी करेक्ट करणं हे त्यावेळेस आवश्यक आहे. करेक्शन जर करायची असेल, ऑपॉर्च्युनिटी कितीही मिळाल्या, परंतु जर आपण त्या प्रत्यक्ष पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन जिथे आपलं रॉंग दिशेने, चुकीच्या दिशेने आपण आता मार्गक्रमण करत आहोत, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या जीवनाच्या, त्या व्यक्तीच्या जीवनात किंवा जीवनाच्या प्रवाहात बदल घडत नाही. राईट. आणि त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला फ्रिक्वेन्सीवर कार्य करावं लागेल. परंतु याचा फॉर्म्युला काय आहे? अगदी सिंपल फॉर्म्युला आहे. यू हॅव टू इलेव्हेट युअर फ्रिक्वेन्सी. तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल. उदाहरणार्थ, काही व्यक्तींच्या जीवनामध्ये अगदी काही इमोशनल, इमोशनल म्हणजे त्यांचे भाव किंवा इमोशन सतत दुखवले जात आहे, इमोशनल प्रॉब्लेम्स आहेत. मग त्याच्यावर काय करावं लागेल? मास्टर युअर इमोशनल फ्रिक्वेन्सी. तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी मास्टर करावी लागेल. आता इमोशन याचे काही रूल्स आणि रेग्युलेशन असतात. रूल्स कळालं? काही व्यक्तींच्या जीवनामध्ये आणि तुमच्याही जीवनामध्ये जर ही समस्या असेल, फिलिंग निगेटिव्ह इमोशन इझिली, अगदी सहजतेने कोणी काही बोललं आणि त्वरित अश्रुधारा वाहू लागल्या किंवा अंतःकरणात, हृदयात, ज्याला म्हणतो ना, मला हर्ट केलं, माझ्या हृदयाला आहत केलं याच्या बोलण्यामुळे, याचा अर्थ काय होतो की अं, तुमचे इमोशनल रूल जे आहेत ते खूप नाजूक आहेत. राईट. आणि फिलिंग पॉझिटिव्ह इमोशन विथ डिफिकल्टी, सकारात्मक इमोशन जर निर्माण करायचे असतील तर त्याच्यासाठी मात्र खूप प्रयास करावा लागतो. आणि निगेटिव्ह इमोशन मात्र फील करताना अगदी इझिली होतात. मग याचा अर्थ काय? की इमोशन सेट करताना गडबड झालेली, आता हे पुन्हा रिसेट करावं लागेल.
काही लोक म्हणतात आय इझिली गेट फ्रस्ट्रेटेड किंवा अँग्री, मला क्रोध येतो किंवा मला दुःख लगेच होतं. आणि आय एम अनेबल टू एक्सपिरियन्स लव, प्रेम काय आहे, हॅपीनेस काय आहे, किंवा हॅपीनेस इन माय रिलेशनशिप, किंवा सॅटिस्फॅक्शन ॲट वर्क, कामाच्या ठिकाणी जे समाधान सॅटिस्फॅक्शन मिळायला हवं ते जर मिळत नाहीये, जीवनामध्ये प्रेमाचा अनुभव मी नाही करू शकत आहे, किंवा माझ्या नात्यांमध्ये आनंद नाहीये, याचा अर्थ ह्या व्यक्तीला कशावर काम करावं लागेल? ही हॅज टू मास्टर रूल्स ऑफ इमोशन. आता हे काय आहेत याच्यासाठी विस्तृत एक चॅप्टर आहे, राईट. काही व्यक्तींच्या जीवनामध्ये अजून एक समस्या आहे, डोंट फील लाईक लिव्हिंग, जगण्याचीच इच्छा राहिलेली नाही. फिलिंग लॅक ऑफ पर्पज, जीवनात उद्देश नाही, किंवा कामाला जाण्याची इच्छा नाही, नातेसंबंध काम करत नाही, नात्यांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, अगदी पती पत्नीच्या नात्यांमध्ये सुद्धा. आणि खूप मेहनत करतायत, वर्किंग हार्ड, खूप मेहनत करतायत, तरी सुद्धा काय, लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन, समाधान नाही मिळत. दिवस रात्र राबतोय परंतु माझ्या कामाचं कुणी कौतुक करत नाही, अप्रिशिएट करत नाही, असं जर फिलिंग येत असेल, आणि आतून आंतरविश्वास किंवा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स येत नाही, अनस्टेबल वाटतंय, जीवनामध्ये अस्थिर झाल्यासारखं वाटतंय, आणि स्वतःला मात्र काय सांगतात, मला परफेक्शनिस्टच बनायचंय, आय हॅव टू बी परफेक्शनिस्ट. याचा अर्थ काय होतो माहितीये? यू हॅव टू अलाइन युअर 6 नीड्स विथ युअर गोल्स. तुमचं ध्येय आहे आणि तुमच्या काही गरजा आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या, मनुष्याच्या 6 रॅदर 7 गरजा आहेत. अजून एक प्रमुख गरज आहे ती म्हणजे नथिंगनेस. काही व्यक्ती असे पण आहेत जे खूप कार्य करतात परंतु त्यांना आता काही अपेक्षा नाहीये. अपेक्षा नाही म्हणजे ते म्हणतात जस्ट आय हॅव टू डू दिस. मेडिटेशन करायचं असेल, ध्यान करायचं असेल, तर ते काय म्हणतात, फक्त आता ध्यान करायचंय, म्हणजे अंतर्मनात काही नाही, मला सॅटिस्फॅक्शन, समाधान किंवा प्रेमाचा अनुभव होतो म्हणून मला मेडिटेशन, ध्यान करायचंय. आणि काही व्यक्तींना काही प्राप्त करून घ्यायचंय म्हणून ध्यान करायचंय. ज्यांना अनकंडिशनल करायचं आहे त्यांना म्हणायचं नथिंगनेस. आणि बाकी व्यक्तींच्या जीवनामध्ये 6 प्रमुख गरजा आहेत. आता तुम्हाला एका सर्टिफाईड जे कोणी ट्रेनर आहेत, कोच आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपल्या 6 गरजा अलाइन करून घ्याव्या लागतील आपल्या गोल बरोबर. या 6 नीड कुठल्या आहेत हा एक वेगळा चॅप्टर आहे, याच्या पूर्ण दिवसाचा एखादा सेशन होईल, ऍटलिस्ट 1-2 तासाचं तरी सेशन होईल जर डिस्कशन करायला सुरुवात केली तर. पण 6 नीड्स कुठल्या आहेत ते फक्त मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली गरज आहे सर्टिनिटी. जर एखादा व्यक्ती कामाच्या ठिकाणी असेल आणि तो तिथे, त्याला पहिली एक्सपेक्टेशन काय आहे की मला परमनंट जॉब असावा, याला सर्टॅनिटी म्हणतात, याला कम्फर्टेबल म्हणतात, राईट. आणि दुसरी गरज काय आहे मग, अनसर्टॅनिटी. अनसर्टॅनिटीचा अर्थ काय, काही गोष्टी अनिश्चितच पाहिजे असं सुद्धा व्यक्तीला वाटतं, राईट. नवीन हॉटेल, नवीन रेस्टॉरंट, नवीन डिश, नवीन जागा, नवीन पर्यटन स्थळ, नवीन व्यक्ती, त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन, हे सगळं काय, अनसर्टनिटी, इथं काही माहिती नाही. त्याच्यानंतर काय आहे, सिग्निफिकन्स, महत्व, इम्पॉर्टन्स. त्याच्यानंतर लव्ह अँड कनेक्शन, प्रेम. प्रेमाचा व्यक्ती भुकेलेला आहे, कितीही यश प्राप्त केलं पण त्या व्यक्तीच्या जीवनातून प्रेम काढून घेतलं तर तो व्यक्ती, म्हणजे त्याच्या जीवनातला ऑक्सिजन काढून घेतल्यासारखं आहे. म्हणजे जिवंत आहे परंतु त्यात चेतना नाही किंवा इमोशन नाही. प्रेम, लव्ह अँड कनेक्शन, कॉन्ट्रीब्युशन, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येकाला ही त्याची प्रमुख गरज आहे की माझ्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड व्हावी, चेंज व्हावा, बदल व्हावा. म्हणून काही व्यक्ती, आपण म्हणतो ना की सल्ले देणं खूप सोपं आहे, सजेशन, ऑटो सजेशन, स्वतःला आणि दुसऱ्यांना सजेशन, सूचना, राईट. तुम्ही कुठल्याही व्यक्तीला जाऊन जर विचारलं ना ह्या बिझनेस बद्दल तुमचं काय मत आहे, तरी तो तुम्हाला सजेशन द्यायला सुरुवात करेल, रॅदर इनफॅक्ट त्या व्यक्तीला त्याच्यातला अनुभव आहे किंवा नाही हे सुद्धा माहिती नाही, राईट. परंतु कॉन्ट्रीब्युशन,
आणि कॉन्ट्रीब्युशनचा अर्थ फक्त जेन्युअनली मदत करणं सुद्धा होतं. हं, अंतःकरणातून एखाद्या व्यक्तीला जर उभं करायचं असेल, सपोर्ट करायचा असेल, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये स्थैर्य आणायचं असेल आणि सेटल करायचं असेल, सेटल इन द सेन्स ज्याला म्हणतो ना आपण, हा याचा संसार आता उभा राहिलेला आहे, असं जर काही करून द्यायचं असेल, ती जी अंतर्मनातून इच्छा येते ती सुद्धा एका प्रत्येक व्यक्तीची आवश्यकता आहे. त्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणतात. आणि सगळ्यात 6वी महत्वाची गरज काय आहे? ग्रोथ. प्रत्येक व्यक्ती आज तुमच्या सभोवताली पहा किंवा जे तुमचे आप्तस्वकीय नातेवाईक आहेत कुटुंबात पहा, प्रत्येक व्यक्तीची एक प्रमुख गरज आहे. ती काय आहे? ग्रोथ. मला माझ्या जीवनामध्ये प्रगती करायची आहे. जर ग्रोथ होत नसेल, परमनंट जॉब जरी असेल तरी सुद्धा तो व्यक्ती म्हणेल ह्या कंपनीत आता ग्रोथ नाही. ग्रोथ नाही म्हणजे काय? आता इथे मी प्रगत होत नाही. आणि ही सुद्धा त्याची एक गरज आहे स्वतःला इमोशन डाऊन करण्यासाठी किंवा फ्रिक्वेन्सी लोअर करण्यासाठी. आणि 7वी गरज काय आहे? की त्या व्यक्तीला असं वाटतं की काहीतरी करायला हवं, पण आता मला आवश्यकता काही नाही. राईट? भगवान बुद्ध, मदर तेरेसा, इवन महात्मा गांधी, हे जे काही व्यक्ती आहेत त्यांना आता स्वतःसाठी काही आवश्यकता नव्हती. त्यांना काय करायचं होतं? आता फक्त समाजाला द्यायचं होतं. तीच त्यांची आवश्यकता. बरेच साधू संत ऋषी मुनी सिद्ध योगी असे आहेत ज्यांची ही 7वी गरज आता वरच्या लेवलला गेलेली आहे. आता जे मगाशी मी काही प्रॉब्लेम वाचून दाखवले की डोंट फील लाईक लिव्हिंग, आता जीवन जगण्याची इच्छा नाहीये किंवा जीवनात उद्देश नाही, हेतू नाहीये, कामाच्या ठिकाणी जाण्याचं मन नाहीये, याचा अर्थ काय होतो? किंवा नात्यांमध्ये काम होत नाहीये, याचा अर्थ काय होतो? की नात्यांमध्ये जो त्यांचा लाईफ पार्टनर आहे, म्हणजे जे धर्मपती किंवा पत्नी आहे, स्पाऊस आहे, यांच्या अपेक्षा इच्छा वेगळ्या आहेत. म्हणजे अपेक्षा आणि इच्छा म्हणजेच काय? यांच्या नीड्स, या 7 नीड्स आता आपण पाहिलेल्या आहेत, ह्या 7 नीड्स त्यांच्या वेगळ्या आहेत. वेगळ्या म्हणजे कॉन्फ्लिक्ट आहे, मॅच नाहीये. कुणाला इम्पॉर्टन्स जास्त आहे, तर कुणाचं लव्ह अँड कनेक्शन प्राथमिक आहे. राईट? कसं काय मॅच होईल? नाही मॅच होणार. कुणाला ग्रोथ पाहिजे आणि कुणाला काय पाहिजे? कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. घरात पत्नी जी असेल ती म्हणेल की नाही, आपल्याला प्रगती करायची आहे, आपल्याला एक एक रुपया सेव्हिंग करायचा आहे. पण पती जो असेल तो म्हणेल नाही, मला कॉन्ट्रीब्युशन करायचंय, मला लोकांची मदत करायची, मला द्यायचंय. कॉन्फ्लिक्ट होईल का? नाही. राईट? आणि मग अशा वेळेस काय करावं लागेल? त्या गोल किंवा त्यांच्या नीड मॅच करावे लागतील. आणि जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यश, अनेबल टू अट्रॅक्ट सक्सेस, यश आकर्षित करण्यासाठी असमर्थ असाल आणि तुमची प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ याच्यामध्ये इम्बॅलन्स झालेला असेल, राईट? म्हणजे अनेबल टू अट्रॅक्ट सक्सेस इन युअर पर्सनल लाईफ ऑर प्रोफेशनल लाईफ ॲज अ पॅटर्न, हा एक पॅटर्न होत जातो. आणि कॉन्स्टंटली रिपीटिंग सिमिलर फेल्युअर पॅटर्न, म्हणजे पुन्हा 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 त्याच गोष्टी जर जीवनात वारंवार घडत असतील तर काय करावं लागेल? येस, त्यासाठी तुमची एनर्जी बॅलन्स करावी लागेल. कुठली एनर्जी बॅलन्स करावी लागेल? इन आणि यांग. इन यांग एनर्जीवर कार्य करावं लागेल. मग कसं करायचं हे कार्य? तर याच्यासाठी आपण 1 to 1 डिस्कशन करू शकतो. मी तुम्हाला तुमचा हा ग्राफ सेट करून देऊ शकतो. आता नाही करू शकत कारण त्यासाठी वेळ लागेल. राईट? हे अप्रॉक्सिमेटली 45 टू 60 मिनिट्सची एक एक्झरसाइज आहे, ज्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतील आणि त्याच्यानंतर 21 दिवसात तर तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. पूर्वी जो इमोशनल पॅटर्न घेऊन आपण जगात वावरत होतो, आणि तो इमोशनल पॅटर्न काय आहे? फक्त तक्रार, कंप्लेंट, ज्याला कंप्लेंट बॉक्स म्हणतात ना, सतत तक्रार, हा सुद्धा काय आहे? आणि एखादा व्यक्ती जर तक्रार करत असेल याचा अर्थच असा होतो की त्याचा इमोशनल पॅटर्न आता प्रॉब्लेम किंवा इम्बॅलन्स झालेला आहे. लक्षात येते? जर एखादा व्यक्ती अंतःकरणातून दुःखी असेल आणि त्याच्या जीवनामध्ये सतत फसवणूक होत असेल, चीटिंग होत असेल, राईट, डिसिव्हिंग होत असेल, डिसिव्ह म्हणजे पण फसवणे, चिटिंग म्हणजे पण फसवणे, राईट,
आणि तो सतत म्हणतो की आय एम बिंग चिटेड. माझं ना कोणी ना कोणीतरी, जसे माझ्याकडे पैसे आले तर कोणी ना कोणीतरी येतं आणि मी कुठेतरी अशा ठिकाणी टाकतो की जिथे ते आयदर येतात किंवा नाही येत. कळालं? हा काय झालेला आहे? हा पॅटर्न आहे. एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये खूप प्रगती करायची आहे, राईट, ज्याला आपण वेल्थ मास्टरी म्हणतो. आणि याच्यामध्ये सुद्धा धनसंपत्तीचे किंवा जर मी, काही व्यक्ती म्हणतात ना, मला भरपूर धनसंपत्ती कमवायची आहे, पण माझं इन्कम जे आहे ना ते एका ठराविक विशिष्ट ठिकाणी अडकलेलं आहे, स्टक झालेलं आहे. अशा व्यक्तीला काय करावं लागेल? त्याला त्याचे नवीन वेल्थ बिलीफ निर्माण करावे लागतील. पैशांसंदर्भात जी त्याचे विश्वास आहे ते नव्याने निर्माण करावे लागतील. आणि प्रत्येक बिझनेसमॅन किंवा एंटरप्रिनर त्याच्यासाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे. जर तुम्ही सेल्समध्ये असाल, त्याच्यासाठी पण हे फार महत्वाची आहे, राईट. काही व्यक्तींना त्यांचे निगेटिव्ह मनी ब्लॉक्स आहेत, जे त्यांच्या अंतर्मनात घर करून राहिलेले आहेत, त्याच्यात सुद्धा इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. मग कशी करायची इम्प्रूव्हमेंट? ते रिलीज करावे लागतील मनी ब्लॉक, राईट. तर या काही गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्याला कार्य करणं आवश्यक आहे. आणि दिस इज व्हॉट प्रॅक्टिकल. एक नियम फार महत्वाचा आहे. कुठल्याही ट्रेनिंगमध्ये जा तुम्ही, कुठल्याही कोचिंगमध्ये जा, जीवनात जे काही करायचंय ते करा, परंतु स्वतःला पहिल्यांदा हे विचारा की जे मी काही करतोय तो कॉमन सेन्स आहे का? म्हणजे माझ्या जीवनात मी जे काही अट्रॅक्ट करतोय किंवा जे मला हवं आहे, आणि ज्या काही गोष्टी मी ऐकतोय, श्रवण करतोय, याच्यात कॉमन सेन्स किती आहे? कॉमन सेन्स, कॉम्प्लिकेशन नकोय. आणि म्हणजे अति उच्च ज्ञान सुद्धा आवश्यकता नाही, पण कॉमन सेन्स, कॉमन सेन्सचा सर्वसामान्य ज्ञान आपण म्हणतो ना, एवढा पण कॉमन सेन्स नाही तुला. याचा अर्थच हा होतो कॉमन सेन्स. त्यानंतर काय पाहिजे? प्रॅक्टिकल, प्रात्यक्षिक पाहिजे की जे मी प्रत्यक्ष करू शकेल. आणि तिसरं काय आहे? अगदी सिंपल हवं, कोणीही करू शकेल. ज्या वेळेस तुम्ही ह्या गोष्टी इतक्या साधारण पद्धतीत, सिंपल पद्धतीत कन्व्हिन्स करून किंवा त्याच्यात कन्व्हर्ट करून एखाद्याला कन्व्हिन्स कराल, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला हवं आहे ते आकर्षित व्हायला सुरुवात होईल. प्रेम हवं तर प्रेम, धनसंपत्ती हवी तर धनसंपत्ती, सॅटिस्फॅक्शन, शांती, आनंद, सगळं काही प्राप्त व्हायला सुरुवात होईल. परंतु सर्वात आधी तुम्हाला काय करावं लागेल? जीवनाचं हे ज्ञान ग्रहण करावं लागेल. काही व्यक्तींची समस्या काय आहे की मला, आय एम फिलिंग पुअर, स्मॉल आणि नॉट गुड इनफ. म्हणजे भरपूर असून सुद्धा त्यांना वाटतं की मी अजून गरीब आहे, अजून मी लहान आहे, मला खूप प्रगती करायची, किंवा माझ्याकडं पर्याप्त पुरेसं नाहीये, राईट. आता याच्यावर काम करण्यासाठी काय करावं लागेल? मिलेनियर लोकांचं जीवन कसं आहे, आणि हे जीवन फक्त 24 तासामध्ये आपण प्राप्त करू शकतो, अडॉप्ट करू शकतो. एवढं जरी ज्ञान प्राप्त झालं, आणि हे स्किल आहे, राईट, ज्या गोष्टी मी सांगतोय ना हे सगळं स्किल आहे. आजपर्यंत आपलं काय झालेलं आहे की आपण समस्यांवर फोकस जास्त केलेला आहे, समस्या, राईट. पण तू स्किल कुठे अडॉप्ट केलंय? जर माझी ग्रोथ होत नाहीये, एखाद्या व्यक्तीला जर विचारलं आणि त्यांची जर कंप्लेंट, तक्रार असेल की मी जिथे जॉब करतोय ऑफिसमध्ये किंवा ज्या ठिकाणी पण माझं काही जॉब चाललेला आहे, किंवा अर्थार्जन करण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी मी जे कार्य करत आहे, रोजगार, व्यवसाय, व्यापार, कारोबार, त्यामध्ये ग्रोथ होत नाही. मग ग्रोथ होत नाही हे जर तुम्हाला कळतंय, तर याचा अर्थ एक गोष्ट अगदी साधारण, सिंपल आहे की तुम्ही नवीन कुठल्या गोष्टी शिकलेला आहात, किंवा शिकत आहात, किंवा शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा तुमच्या लिस्टमध्ये लिहिलेलं आहे, राईट. आता बरेचसे व्यक्ती याच्यावर सेल्फ इम्प्रूव्हमेंट किंवा स्वतःच्या डेव्हलपमेंटवर कार्य करत नाही. आणि त्यांना एक्सपेक्ट काय आहे की माझ्या जीवनात ग्रोथ व्हावी. हे गणित मॅच नाही होणार. कळालं? काही असेल, तुम्ही तुम्ही सेल्स प्रोफेशन मध्ये असाल, किंवा जॉब करत असाल, किंवा इवन शेतकरी असाल,
तरी सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, नवीन स्किल अडॉप्ट करावे लागतील. राईट. आणि याच्यासाठी हा प्रयास आहे. आज आपण जे करत आहोत याचा उद्देशच हा आहे की मला माझ्या जीवनामध्ये प्रगती करायची आहे, ग्रोथ करायची आहे. परंतु ग्रोथ करण्यासाठी एक मार्ग मिळायला हवा. राईट. आणि हा मार्ग जर मिळाला तर जीवनामध्ये प्रगती होते.